तर चला मित्रांनो, आपण आता पॉइंट्स तर ते शिकलो आहोत की कसं मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन करायचं. तर डिव्हिजन, अशा डिव्हिजन्स मध्ये तुम्ही काय मिस्टेक्स करतात आणि कसं डिव्हिजन करायचं, म्हणजे भागाकार आपण कसं करायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर भागाकारामध्ये आपण सगळ्यात मोठी चूक करतो. आता मी तुम्हाला तुम्ही कशी चूक करतात हे तुम्हाला दाखवतो. आता बघा, 3 ने जर आपल्याला इथे दिलंय 1 2 1 2 1 2 डिवायडेड बाय 3, तर मी तुम्ही अशा प्रकारे डिव्हिजन करता लिहिलं. आता 3 1 जा 3, 3 4 जा 12, तर इथे 12 आलं. वापस आलं 0, वापस तुम्ही 12 लिहितात. 3 4 जा 12, वापस 12 आलं. 3 4 जा 12. तुम्ही याचा आन्सर काय करतात? 3 4 4 4. तर बघा, डिव्हिजन मध्ये जर ह्या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर हे आन्सर आपलं आलं पाहिजे. तर आपण बघू तुमचं बरोबर आहे की नाही. तर 4 4 4 मल्टिप्लाय बाय 3, 3 4 जा 12, 1 कॅरी 1, 3 4 जा 12 प्लस 1 13, 3 4 जा 12 प्लस 1 13, 1 3 2 2. बरोबर आहे का दोघं? नाही. तर मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही ही चूक करतात आणि तुम्ही हे कसं सोडवायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे की यात तुम्ही काय मिस्टेक करतात. तर बघा, 3 डिवायडेड बाय 1 2 1 2 1 2. तर बघा असं. तर बघा, 3 4 जा 12 इथपर्यंत सर्वांनी बरोबर केलंय. तर खाली येताना कधी पण लक्षात ठेवायचं, ऍट अ टाइम एकच नंबर खाली येतो. तर इथं आलाय 1. तर बघा, आपल्याला जेव्हा 2 नंबर खाली घ्यायचे तर आपल्याला वरती काय द्यावा लागतो? 0. तर बघा, आपण आता इथे काय द्यायचा? 0. मग आला 2 पण खाली. 3 4 जा 12, 0 0, वापस 1 आला खाली. तर बघा, आता 3 4 जा 12, तर आता परत आपल्याला काय द्यायचं आहे? 0. वापस काय आला? 2 खाली. 3 4 जा 12. उत्तर काय आलं आपलं? 4 0 4 0 4. तर आपण याला मल्टिप्लिकेशन करून बघू आपलं उत्तर हे बरोबर येतंय का नाही. 4 0 4 0 4 मल्टिप्लाय बाय 3, 3 4 जा 12, 1 कॅरी 1 2 इथे, 3 इंटू 0 0 आणि हे 1 इथे. 3 4 जा 12, 1 कॅरी 1 2 इथे, 3 0 0 आणि हा 1 इथे. 3 4 जा 12. बरोबर आलंय का? तुमचं हेच उत्तर आलंय का? तर बघा, अशा प्रकारे याला सोडवायचं राहतं. तर तुम्हाला काय याच्यात तुमची चुका झाल्या आहेत तर हे लक्षात घेऊन मग तुम्ही त्याच्यावर काम करावं, ही अशी माझी इच्छा आहे. तर सेकंड एक्झाम्पल काय आहे तुमचं ते आपण घेऊ. सेकंड एक्झाम्पल व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडून बघा आणि मग नंतर व्हिडिओ सुरू करून तुम्ही बघा की तुमचं उत्तर बरोबर आहे की चूक. तर बघा, 2 डिवायडेड बाय 8 1 2 2. आता बघा, 2 ने 8 ला भाग जाईल. 2 4 जा 8, उत्तर आलं 0. मग खाली येताना 1. तर बघा, 2 ने 1 ला भाग जाईल का? नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? दुसरा नंबर पण खाली घ्यावा लागेल. 2 पण इथे खाली घ्यावा लागेल, पण वरती काय द्यायचा? मग 0. मग दुसरा नंबर आपण खाली घेऊया. 2 6 जा 12, तर उत्तर आलं आपलं 0 0. मग हा 2 आपला एक राहिला आहे, तो 2 खाली. 2 1 जा 2. तर बघा, उत्तर आलं आपलं 0. तर याचा आन्सर काय आलं? 4 0 6 1 हे आपलं आन्सर आलं. तर बघा, अशा प्रकारेच तुम्ही याला सोडवू शकतात. तर तुम्हाला मी अजून एक क्वेश्चन देतो की 1 6 1 6 1 6 डिवायडेड बाय 2. हे तुम्ही मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अशाच नवीन ट्रिक्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा. थँक्यू.